काय मग मंडळी, स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण जे पावसाळ्यामध्ये घेवडा, राजमा म्हणतात बघा त्याला, किंवा वागा घेवडा, त्याची आपण रेसिपी घेऊन आलो आहोत. खूप छान होते भाजी, वेळ पण जास्त लागत नाही आणि खूप सोपी पद्धत. यामध्ये बघा, हे बघा असं घेतलं आहे. श्रावणी घेवडा म्हणतात, काही ठिकाणी वाघ्या घेवडा म्हणतात, काही ठिकाणी साधा घेवडा म्हणतात. आमच्याकडे त्याला श्रावणी घेवडा, वाघ्या घेवडा म्हणतात. त्यासाठी आपण वाटण घेतलं आहे बघा, कांदा, कोथिंबीर, लसूण त्याचं, आणि व्यवस्थित आपण परतून घेत आहोत. हे बघा, मंद गॅसवर परतून घ्यायचे. खूप सुंदर भाजी होते, करायला पण सोपी आणि वेळ पण कमी लागतो. अशा प्रकारे हलवून घ्यायचं. त्यानंतर आपण चवीसाठी टॉमॅटो टाकणार आहोत. टॉमॅटोने कुठल्याही भाजीला खूप सुंदर चव लागते. आणि कोथिंबीर पण टाकणार आहोत. टॉमॅटो खाल्लेलं चांगलं असतं, कारण आपली त्वचा सुंदर मऊ होते. त्यानिमित्ताने खाल्लं पण जातं भाजीमध्ये. असं व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे मंद गॅसवर, तेल सुटेपर्यंत. बघा त्याला कसं तेल सुटलं आहे. या अशा प्रकारे आपण काळा मसाला टाकला आहे, जो आपला घरगुती मसाला आहे, ज्याची चव खूप उत्तम आहे. त्यामुळं त्या मसाल्यामध्येच सर्व गरम मसाले वापरलेले आहेत. त्यामुळं मी बाकीचे मसाले वापरत नाही. जसे की तुम्ही वापरता जिरे पावडर, धने पावडर, परत अजून वेगवेगळे मसाले टाकता. पण मला या मसाल्यामुळे दुसरं काही टाकायची आवश्यकताच लागत नाही. पण भाजीची चव बघा एकदम अप्रतिम होते. अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. थोडंसं आपण लाल तिखट टाकलं आहे, कलर येण्यासाठी, रंग येण्यासाठी. कारण आजकाल लोक कशाला देखाव्याला भुलतात. जे ओरिजिनल आहे ते नाही आवडत त्यांना, जे शो ते आवडतं. त्यामुळं थोडासा टाकला आहे कलर येण्यासाठी. अशा प्रकारे हलवून घेतले. हे बघा, आपण राजमा आहे, जो वाघा घेवडा आहे, तो आपण कुकरला शिट्टी देऊन शिजवून घेतला आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे आणि व्यवस्थित सगळं हलवून घेणार आहोत. आणि ते पाणी आहे ते आटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. खूप सुंदर चव लागते. ते तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता आणि भाताबरोबर पण. काही ठिकाणी बघा, छोले राजमा चावल म्हणजे भात आणि राजमा अगदी प्रसिद्ध आहे. अशी खूप सुंदर लागते त्याची भाजी. आपण बघू शकता किती सुंदर झाली आहे. या राजमा खायला. अशा प्रकारे मैत्रिणींना करून बघा. थँक्यू.